नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. गोरख चिंचेचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. हा दुसरा व्हिडिओ आपण गोरख चिंचेचाच करतोय. ही गोरख चिंच ही साधारण एक 20 वर्षाचं हे असावं. 20 वर्षाचं झाड आहे हे बॅगेत असल्यामुळे याची वाढ थोडी कमी झालेली आहे आणि हे त्याचं फळ. आपण ह्या भागात पुढे पाहणार आहोत. साधारण एक 500 वर्ष, साधारण 400 ते 500 वर्ष जुना असलेला एक वृक्ष. त्याला साधारण पावसाळ्याच्या दरम्यान पांढरी फुलं येतात वगैरे. या पानांचा उपयोग मागे याच्यामध्ये सांगितल्यानुसार पालकासारखा आपल्याला करता येतो. हा सुंदर वृक्ष आहे गोरख चिंच, अडान्थोनिया डिजिटाटा. हा साधारण किमान 400 ते 500 वर्ष जुना असावा. हा तळेगाव दाभाडे म्हणजे पुण्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये साधारण तळेगाव दाभाडेपासून एक 10-12 किलोमीटरवर बेबेडओहळ नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या मध्यभागी हा वृक्ष आहे. बाजूला एक प्राथमिक शाळा आहे आणि माझ्या पाहण्यातला हा दुसरा मोठा वृक्ष आहे म्हणजे गोरख चिंचेचा. यालाच आपण बाओबाब ट्री, गोरख चिंच, मांडव इमली किंवा याचं नाव जे आहे अडान्थोनिया डिजिटाटा. याचा पुराणात उल्लेख आहे. पुराणात उल्लेख म्हणजे भीमाचा मुलगा घटोत्कच हा या झाडावर राहत असे. तर हा असा इतका सुंदर वृक्ष म्हणजे 60-70 फुटाचा बोन्साय सारखा वाढलेला डेरेदार वृक्ष आहे हा. ज्याला कुणाला हा पाहायचाच असेल तर त्यांनी साधारण सोमटणे फाटा म्हणून आहे तळेगाव दाभाडेजवळ, त्या ठिकाणून एक साधारण 6 किलोमीटरवर बेबेडओहळ हे गाव आहे आणि गावाच्या मध्यभागी हा वृक्ष आहे. बघू शकता आपण याचं खोड, ही बाजूचं ग्रामपंचायतची शाळा, मंदिर आणि ह्या मंदिराच्या बाजूला